श्रीपती लोणी चोरी वाढते आहे जैसे आहे तैशा परी येतो जातो हरी न कळेची पाळती पाहता ब्रह्मांड सकळ तयाचा प्रतिपाळ करीतसे कवाडते जैसे आहे तैशा परी येतो जातो हरी न कळेची एका जनार्दनी चोरीचे ते मीस एका जनार्दनी चोरीचे ते मीस हरित सारांश नवनीत कवाडते जैसे आहे तैशा परी येतो जातो हरी न कळेची विठ्ठल ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बसवली माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करून मी मूढमती देन म्हणून किंवा हाती तसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदित से चरण सद्गुरूंचे आदरे स्वरे भान जो भान आराधिला तयाचे कुळी दीपक दिव्य झाला हरिभक्तीला गोनितारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विद्यात्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथ श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा काल्याच्या प्रकरणातला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या अवसरी खुर्द गावामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आजच्या सेवेमध्ये हे अंतर्भूत असतं. इतर कोणताही कार्यक्रम असला, इतर वेळची कीर्तन असली तर त्या ठिकाणी कुठलाही अभंग चिंतनाला कीर्तनकार घेऊ शकतो. जसं पहिल्या दिवशी भगवंताचं वर्णन करणारा अभंग असावा, शेवटच्या दिवशी म्हणजे जागराच्या दिवशी मागणी पर असावा, काल्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगणारा अभंग असावा. हे जशी पद्धती आहे ती कुठेही संतांनी लिहून ठेवलेली नाही, तरी देखील परंपरेनं या गोष्टी चालत आलेल्या आहेत. आणि म्हणून ही पद्धती वारकरी कीर्तनाची, काल्याची कीर्तनाची ही पद्धत की 7 दिवस जी आम्ही काही सेवा केली, हे देवा आम्ही 7 दिवस तुझी जी सेवा केली, काल त्याच्यासाठी आम्ही मागणं मागितलं आणि आज तुझ्या स्वरूपानं तू आम्हाला प्रसाद देण्यामध्ये तत्पर हो आणि आमची इच्छा पूर्ण कर. म्हणून काल्याचा प्रसंग अर्थात काल्याचं वर्णन अर्थात भगवंताचा प्रसाद प्राप्त होण्याचा आजचा दिवस असल्यामुळे आजच्या दिवसाला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये विशेष असं महत्व आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाची सेवा ही इतर अभंगांप्रमाणे नसते. इतर दिवशी अभंगाचं एक एक चरण सोडवत आपल्याला सदृष्टांत विवेचन करावं लागतं. परंतु काल्याच्या कीर्तनामध्ये हरिदासी कीर्तनाप्रमाणे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग होत असतात. मग हे 2 भाग कसे, तर पूर्वार्धामध्ये अभंगाचं चिंतन यथामती आणि उत्तरार्धामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र यथामती अशा पद्धतीनं 2 भाग त्याचे होतात. मग भगवंताचं चरित्र ते देखील पूर्ण आहे का? नाही. अखंड चरित्र नाही, जन्मापासून नाही, जन्माच्या पार्श्वभूमीपासून भगवंताचं चरित्र सांगण्याची गरज नाही. बरं, भगवंताचं निजधाम गमन कसं झालं हे देखील आजच्या कीर्तनात सांगण्याची गरज नाही. त्यानं पांडवांशी कसा व्यवहार केला हे सांगण्याचं आजचं काही कारण नाही. त्यांनी कंसाला कसं मारलं हे सुद्धा सांगण्याची काही गरज नाही. तर भगवंत नंदाच्या घराला मजने गोकुळाला, बस इथून सुरुवात होते भगवंताच्या चरित्राची. सांगितलं वसुदेवाला मला नंदाच्या घरामध्ये घेऊन जा आणि तिथून ते रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी भूमी पडल्या व्रजबाळी कोण त्या सांभाळी नयनीच्या उदकानी भिजली धरणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. इथपर्यंत फक्त भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अपेक्षित आहे आजच्या कीर्तनामध्ये. अर्थात त्यातही भगवंताच्या ज्या लीला आहेत त्या लीलेच्या संबंधानच चिंतन व्हावं अशी एक अपेक्षा असल्यामुळे भगवान अवतीर्ण झाल्यापासून अर्थात गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यापासून ते भगवान मथुरेला जाईपर्यंत हा जो गोकुळातला जो कालखंड आहे त्या गोकुळातल्याच कालखंडाचं वर्णन या आजच्या कीर्तनामध्ये करायचे. जसे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखीत आहे. भगवंतानं रांगण्याच्या पासून अगदी गोधन राखेपर्यंतच चरित्र त्यातल्या त्यात अजूनही त्यातल्या त्यात बोलायचं झालं तर एवढं चरित्र सांगायचंय. त्याचा विचार आपण उत्तरार्धामध्ये करणार आहोत. परंतु या अभंगाचा सरळ अर्थ जर आपण बघितला तर ज्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ब्रह्मादिक जे सगळे जे देव आहेत ते ज्याच्या प्राप्तीसाठी धडपड करतात तो परमात्मा त्यांना तिथे प्राप्त होत नाही तर तो गोकुळामध्ये येऊन लोणी चोरतो. बरं का, तो आपल्या भक्ताच्या घरामध्ये कधी येतो कधी जातो कळत नाही.
वास्तविक पाहता त्याला या सगळ्या गोष्टींची काही गरज नाही, चोरी करण्याची गरज नाही. परंतु तरी देखील विश्वाचा प्रतिपाळ करणारा असा जो परमात्मा आहे, तो विश्वाचा प्रतिपाळ करणारा परमात्मा आपल्या भक्तांच्या घरामध्ये जाऊन लोणी चोरतो. हे लोणी कोणतं आहे तर चित्त एक प्रकारचं तो आपल्या भक्तांचं चोरतो. आणि नाथ महाराज म्हणतात अशा पद्धतीनं चोरीचं एक कारण देऊन तो परमात्मा आपल्या भक्तांची सलगी करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल ब्रह्मदेवाची निर्मिती जेव्हा भगवंताच्या नाभी कमळातून झाली, तेव्हा ब्रह्मदेवाने दूर दूर पर्यंत दृष्टी टाकली आणि बघितलं कोणीच दिसत नाही माझ्याशिवाय, मी एकटाच दिसतोय. नाथ महाराजांनी चतुश्लोकी भागवतामध्ये ही कथा सांगितलेली आहे. दूर दूर पर्यंत दृष्टी टाकली, कोणीच दिसत नाहीये. सूक्ष्म अभिमान निर्माण झाला की मी एकटाच आहे, माझ्याशिवाय या जगतामध्ये कोणी नाही. परंतु विचारांती त्यांच्या लक्षात आलं ज्या अर्थी कार्य दिसत आहे त्या अर्थी कारण असलं पाहिजे. ज्या अर्थी आपला जन्म झालेला दिसतोय त्या अर्थी आपल्याला जन्माला घालणारं कोणीतरी असलं पाहिजे. हा विचार निर्माण झाला. ज्याप्रमाणे बाजारामध्ये काही वस्तू आपल्याला विकायला मिळतात, आपण विकत घेत असतो, या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर यात कोणी ना कोणीतरी बनवलेले आहेत. हे कुलालमतीचे गर्भ उमटले की नवबर आहे सांगतात. एखादं मडकं जेव्हा बाजारामध्ये विकायला येतं ते आपोआप काही तयार होत नसतं, त्याच्यासाठी कुंभार लागत असतो. अर्थात त्याच्यातही आपण जर मुळामध्ये जर खोलामध्ये जाऊ लागलो तर काही निमित्त कारण असतं, काही उपादान कारण असतं. उपादान कारण जे आहे त्याची माती आहे. जर मातीच नसेल तर कुंभ घट जो आहे तो बनू शकत नाही. म्हणजे त्या मडक्याचं त्या घटाचं उपादान कारण माती आहे. माती असल्यानंतरच आपल्याला कुंभ प्राप्त होणार आहे. पण फक्त माती आहे म्हणून कुंभ प्राप्त होणार आहे का? नाही. त्याच्यासाठी चिखल करावा लागतो, चिखलासाठी पाणी लागतं. पाणी हे निमित्त कारण आहे. बर, त्याच्यासाठी चक्र लागतं की ज्या चक्रावरती तो हंडा तयार होतो ते फिरवण्यासाठी काठी लागते आणि ते बनवण्यासाठी कुंभार लागतो. म्हणजे माती हे जरी उपादान कारण असलं तरी या बाकीच्या गोष्टी हे त्याचं निमित्त कारण आहे. ब्रह्मदेवानं विचार केला की ज्या अर्थी माझी निर्मिती झालेली आहे त्या अर्थी मला बनवणारा कोणीतरी असला पाहिजे. मग त्यांनी विचार केला की मी कुठून आलेलो असू शकतो, तर मी कमळावरती बसलेलो आहे. मग कमळावरती बसलो म्हणजे हे कमळ जिथून आलं तिथं मला बनवणारा आहे असा विचार त्यांनी केला. आणि खाली कुठून कसं जायचं तर त्या कमळाच्या दांडीतून खाली जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बरं का, ब्रह्मदेवानी वर्षानुवर्ष खाली जाऊन त्याला शोधण्याचा, मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. नाथ महाराजांनी सांगितलं थकलेला भागलेला तो ब्रह्मदेव पुन्हा वर येऊन बसला, पुन्हा वर येऊन बसला आणि विचार केला की नाही, मी जो सूक्ष्म अभिमान धारण करून होतो तो सूक्ष्म अभिमान मी मिथ्याच धारण करून होतो. कारण माझ्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ कोणी आहे ज्याचा थांगपत्ताच मला अजून लागलेला नाही. मला त्याची प्राप्ती व्हावी याच्यासाठी मी काय करावं असा विचार त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि मग त्यांनी अनाहूतपणे सार्वत्रिकरित्या असं आवाहन केलं की जो कोणी माझा निर्माता आहे, ज्यानं कोणी मला निर्माण केलेलं आहे, त्यांनी मला सांगावं की मला त्यांनी कशासाठी निर्माण केलं आहे, मी काय करणं त्याला अपेक्षित आहे. असा प्रश्न जेव्हा ब्रह्मदेवाने टाकला तेव्हा पाणी खाली पडण्याचा आवाज आला. पाणी पडू लागलं, टप 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 टप. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की जो कोणी माझा निर्माता आहे त्यांनी मला तप करण्याची आज्ञा केलेली आहे. आणि मग ब्रह्मदेवानं तप केलं आणि तपाच्या उपरांत परमात्म्याची प्राप्ती ब्रह्मदेवाला झाली. आता आपला निर्माता जो आहे त्याच्या प्राप्तीसाठी जी ब्रह्मदेवाची धडपड आहे ती साधी आहे का? ब्रह्मदेव वर्षानुवर्ष खाली जात राहिला याचा अर्थ आपल्याला लक्षात येतो ब्रह्मदेव किती काळ खाली जात राहिला. ब्रह्मदेवाचं आयुष्य आपल्याला जर कळालं तर आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये किती मोठेपणा आहे, याच्यामध्ये किती व्यापकता आहे. असं वर्णन आहे की 14 इंद्र जेव्हा मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होत असतो. आता एक इंद्र कधी मरतो? एक चतुर्युग पूर्ण झाले की एक इंद्र मरतो. तर का अर्थात याची प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आलेली आहेत.
काही जण म्हणतात एका महायुगानंतर जातो, ठीक आहे, पण काही जण 4 युग संपल्यानंतर एक महायुग असं म्हणतात. म्हणून 4 युग संपल्याच्या नंतर एक इंद्र मरतो. असे जेव्हा 10 इंद्र मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. म्हणजे किती झाले? 4 10 40. 40 युग झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि असा ब्रह्मदेव 100 वर्ष जगतो. वर्षानुवर्ष ब्रह्मदेव कुठून मी निर्माण झालो याच्यासाठी खाली जात राहिला. याच्यासाठी त्याचे कष्ट आहेत तिने सांगा. किती कालखंड त्यांनी व्यतीत केला मला सांगा. म्हणजे प्रयत्न त्यांनी परमात्म्याच्या प्राप्तीचे केलेच असं आपण म्हणू शकतो. मग अशा पद्धतीनं अगदी मग ते दिव्य वर्ष झाले 100. मग आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर तो किती काळ जगतो? तर असं वर्णन आहे की मनुष्याच्या वर्षाच्या हिशोबानं तो 2 परार्ध आयुष्य जगतो. 2 परार्ध याचा अर्थ 2 वरती 17 शून्य दिल्याच्या नंतर जो आकडा होतो तेवढे वर्ष एक ब्रह्मदेव जगतो. मग अशा प्रकारे तो जो ब्रह्मदेव आहे तो परमात्म्याच्या प्राप्तीसाठी वर्षानुवर्ष जर का खाली जात राहिला, त्याचे प्रयत्न आहेत की नाही मला सांगा. निश्चितपणे त्यानं प्रयत्न केलेले आहेत. अगदी ब्रह्मदेवाचाच विचार नाही तर अनेक भक्तांचा विचार करा, इतरही देवी देवतांचा विचार करा. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तपच केलेलं आपण पाहू शकतो. पार्वती मातेनं भगवंताच्या प्राप्तीसाठी किती तप केलं? महादेवाच्या प्राप्तीसाठी तप केलं आणि मगच महादेवाची प्राप्ती झाली. म्हणजे परमतत्वापर्यंत पोहोचण्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी बरं का. परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण आसुसलेलो आहोत तो जर का सामान्य दिसू लागला तर लोकांच्या मनामध्ये कदाचित शंका निर्माण होण्याची शक्यता असते. कबीरजी पंढरपुरामध्ये आले. जनाबाईचं दर्शन घ्यावं असा मनांमध्ये विचार त्यांच्या आला. खूप नाव ऐकलं होतं. नामदेव महाराजांची शिष्या जनाबाई फार मोठी महान संत आहे, फार मोठी महान संत आहे. आणि कबीरजींनी असा विचार केला की आपण पंढरपूरला जाऊन त्या महान अशा साध्वीचं दर्शन करू. गावामध्ये प्रवेश करत असताना 2 स्त्रियांचं भांडण चालू होतं. अगदी नळावरचं भांडण. काय त्याला मर्यादा नाही, शब्दाला मर्यादाच नाही. शिव्या देण्यामध्ये भाषा प्रभू अशी अवस्था दोघींची. आता काय? आता त्या दोघींची भांडणं सुरू झाली. आता आपल्याकडे भांडण सुरू झालं की आपण काय करतो? बघायची भूमिका घेतो. काय चाललंय ते बघत बसतो. सगळी गर्दी जमा झाली तिथं. सगळेजण बघू लागले काय झालं काय झालं काय झालं. त्या काळात मोबाईल नव्हते, नाही तर शूटिंग काढत बसले असते लोक बरं का. पण ते बघत बसले काय झालं काय झालं. 2 स्त्रिया भांडत होत्या. कशामुळे भांडत होत्या? शेणाच्या गोवरीसाठी. ही गोवरी कोणाची, तुझी का माझी, याच्यावरून दोघींमध्ये भांडण चालू होतं. कबीरजी सारखा एवढा मोठा महात्मा विचार करू लागला आपल्याला काय अशा प्रकारच्या भांडणामध्ये पडायचे. म्हणे काय लोक काय तिथले. अरे जनाबाई सारखी श्रेष्ठ साध्वी ज्या गावामध्ये राहते त्या गावातल्या स्त्रिया अशा प्रकारे भांडण करतात. शेणाच्या गोवरीसाठी. ही गोवरी कोणाची आहे? अरे 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 वाईट वाटलं. पण ते निघून चालले. दोघींचं म्हणणं होतं. भांडण सुरू झालं. ही गोवरी माझी, ही गोवरी माझी. कबीरजी म्हटले आपल्याला या भानगडीत पडायचं नाही, आपल्याला तर जनाबाईंच्या दर्शनाला जायचंय. म्हटले अरे काय जनाबाईच्या गावामध्ये, अरे आदर्श घ्या जनाबाईंचा. हे अशा प्रकारे शेणाच्या गोऱ्यासाठी भांडत बसतात. विचार करून निघू लागले. पण त्यांनी विचार केला आता इथे सगळे लोक जमलेलेच आहेत, इतरत्र कोणाला विचारण्यापेक्षा आपण तिथल्याच माणसाला विचारू जनाबाई कुठे राहतात. त्यांनी विचारलं हम काशी से आए हैं, वाराणसी से आए हैं जनाबाई के दर्शन करने के लिए, तो वो कहाँ पे रहती है. त्यांनी सांगितलं दूर जायची गरज नाही म्हणे, इथेच आहे जनाबाई. इथंच आहे. कहाँ आहे वो. त्यांनी सांगितलं ह्या 2 भांडणाऱ्यातल्या स्त्रियातली एक जनाबाई आहे म्हणे. आता काय करावं. कबीरजींनी डोक्याला हात लावला. अरे जिच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर चालत चालत मी मैल चालत या ठिकाणी आलो, ती स्त्री शेणाच्या गोऱ्यासाठी भांडतीये. आश्चर्य वाटलं. अरे 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 आपला प्रवास व्यर्थ गेला, चला आता आपण वापस जाऊया असा विचार कबीरजींच्या मनामध्ये आला. आणि कबीरजी वळाले तेव्हा जनाबाईंनी सांगितलं रुकिये महात्मन रुकिया. कबीरजी थांबले. बोलिये. जनाबाईंनी सांगितलं इतक्या लांब आपण आलेला आहात, आपण आमच्या गावात ते दिसत नाहीत, त्यामुळे न्याय निवाडा चांगला करू शकता. आपण न्याय निवाडा चांगला करू शकता. काय न्याय निवाडा. त्यांनी सांगितलं ह्या गोऱ्या कोणाच्या आहेत हे तुम्ही याचा न्याय द्या म्हटले. कारण तुम्ही कोणाचीही बाजू घेऊन, एकाची बाजू घेऊन विनाकारण कोणाच्या बाजूने तुम्ही काही निर्णय देऊ शकत नाही, कारण तुम्ही आम्हाला दोघींना ओळखत नाही. कबीरजी म्हणले ठीक आहे आता यांचा न्याय निवाडा करू.
त्याने विचारलं त्या दुसऱ्या स्त्रीला, ही गौरी तुझी कशावरून? तेव्हा तिने सांगितलं, हे बघा हे माझे बोट, हे बघा बरोबर याच्यावरती बसतात, हे बघा ही माझी गौरी आहे. आणि कबीरजींनी जनाबाईंना विचारलं, ही गौरी तुमची कशावरून? तेव्हा जनाबाईंनी सांगितलं, उचलायची शेणाची गौरी, कानाला लावायची, विठ्ठल विठ्ठल आवाज ज्याच्यातून येईल ती माझी गौरी. विठ्ठल कबीरजी जनाबाईंचं नाव ऐकून आले आणि जनाबाई काय करतायत? शेणाच्या गौरीसाठी भांडतायत. मनामध्ये विचार आला, अरे ही साध्वी आहे की नाही? तशा प्रकारे त्या परमात्म्याचं दर्शन प्राप्त करण्याच्यासाठी ब्रह्मादिक देव जेव्हा धडपड करू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्याच्यासाठी आपण धडपड करतोय तो तर गोकुळामध्ये लोणी चोरतोय अभंगाच्या पहिल्या चरणात. ब्रह्मादिक वेळी जयासाठी होती, तो काय करतोय? गोकुळी श्रीपती लोणी चोरी. ज्याच्या प्राप्तीसाठी योगीकडे कपाटीमध्ये जातात, हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या करतात, वर्षानुवर्ष आपलं आयुष्य व्यतीत करतात आणि तो परमात्म्या जाणण्याचा विषय झाल्यानंतर त्यांना जो अनुभव प्राप्त होतो, त्याला जे दर्शन प्राप्त होतं, असा तो परमात्मा जेव्हा आम्ही त्याला प्राप्त करायला गेलो तेव्हा तो काय करतोय? तर तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी. नाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग, एक महात्मा मदनराय नावाचे एक महात्मा देवाचे भक्त द्वारकेमध्ये देवाचा धावा करू लागले. देवाचा धावा करत असताना अनेक वर्ष लोटली आणि भगवंतानं सांगितलं की मी इथे तुला प्राप्त होणार नाही. तुला जर दर्शन माझं प्राप्त करून घ्यायचं असेल तर पैठणमध्ये जा. श्रीखंड्या नावानं त्या ठिकाणी मी एकनाथ महाराजांची सेवा करतोय. आश्चर्य वाटलं. जेव्हा पैठणमध्ये मदनराय आले तेव्हा नाथ महाराजांच्या वाड्याकडे येत असताना योगायोगाने श्रीखंड्या कावड घेऊन चालला होता. मदनरायने त्यांनाच विचारलं की नाथ महाराज कुठे राहतात? त्याने सांगितलं, हे काय आतमध्ये गेले आणि नाथ महाराजांना सांगू लागले, महाराज अहो तुमच्याकडे श्रीखंड्या नावाचा जो सेवक राहतो ना, तो सामान्य नाही, तो प्रत्यक्ष परमात्मा आहे, श्रीकृष्ण आहे. नाथ महाराजांना माहित नसेल का? माहिती होतं. तरी देखील नाथ महाराजांनी हळहळ व्यक्त केली, अरे 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 परमात्मा माझ्याकडे राबला, किती वाईट झालं. त्यांनी सांगितलं, कुठे आहे त्याला बोलवा. नाथ महाराजांनी सांगितलं, हे काय आत्ताच कावड घेऊन बाहेर गेला. डोक्याला हात लावणं मदनरायांनी. त्यांनी सांगितलं, अरे ज्याच्या दर्शनासाठी मी इथे आलो तो मला भेटला पण मला कळला नाही. नंतर धाय मोकळून रडू लागल्यानंतर नाथ महाराजांनी आवाज दिला, श्रीखंड्या बाहेर ये. आतमधून श्रीखंड्या बाहेर आला. दोघांनाही पूर्ण रूपामध्ये नाथ महाराजांना आणि त्या मदनरायांना दर्शन दिलं आणि खांबामध्ये गुप्त झाला. कथा संपली. मला सांगायचंय का, योगी भक्त ज्याच्या भेटीच्यासाठी वर्षानुवर्ष तप करतात तो काय करतोय? नाथ महाराजांच्याकडे चाकरी करतोय. असं ऐकल्याच्या नंतर कदाचित मनामध्ये विषण्णता निर्माण होईल की असं का करतो तो परमात्मा. परंतु तो परमात्म्याचा स्वभाव आहे. तो चराचरामध्ये व्याप्त आहे हे सगळं माहिती आहे. पण भक्ताच्यासाठी भक्तासाठी तो जगजेठी आपल्या भक्ताच्यासाठी तो काहीही करायला तयार होतो. आपल्या भक्ताच्यासाठी जो परमात्मा प्राप्त होण्याच्यासाठी वर्षानुवर्ष त्याचे भक्त वाट पाहत असतात, तो परमात्मा गोकुळामध्ये काय करतोय? लोणी चोरतोय. नाथ महाराजांनी तो गोकुळी श्रीकृष्ण लोणी चोरी असं म्हणू शकले असते, पण काय शब्द वापरला? तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी. श्रीपती म्हणजे कोण? श्री म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीचा पती. जो लक्ष्मीचा पती आहे त्याला चोरी करण्याची गरज आहे का? त्याला चोरी करण्याची गरज नाही. म्हणून विशेषत्वानं नाथ महाराजांनी शब्द वापरला, तो गोकुळी श्रीपती काय करतो? लोणी चोरी. बर, पुढचे चरण आपण सरळ आपल्याला घ्यावे लागतील. कवाळते जैसे आहे तैशा परी, येतो जातो हरी नकळेची. आता ह्याच्या लोणी चोरण्याची पद्धत कशी आपण उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत, पण जाता जाता जे नाथ महाराज बोलतात त्याबद्दल आपण बघू. तो कधी आत येतो आणि कधी बाहेर जातो कळत नाही. कवाडते जैसे आहे तैशा परी. कवाड लावलेलं असतं, दार लावलेलं असतं, परंतु तरी सुद्धा त्यानं जर का विचार केला की मला आतमध्ये प्रवेश करायचा आहे, आतमध्ये प्रवेश करतो, बाहेर येतो. आता काही ठिकाणी तो परमात्मा त्याच्या
मनानं आत जाऊ शकतो पण त्याच्या मनानं बाहेर जाऊ शकत नाही, असं सुद्धा भक्तिशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आपण पाहू शकतो बरं का. या अभंगामध्ये नाथ महाराजांची भूमिका वेगळी आहे. नाथ महाराज सांगतात तो आत जाऊ सुद्धा शकतो आणि बाहेर येऊ सुद्धा शकतो, परंतु तेच नाथ महाराज एका वेगळ्या विषयाचा संबंधानं बोलतात की तो जातो त्याच्या मनानं पण येऊ शकत नाही त्याच्या मनानं. का? नाथ महाराजांनी दृष्टांत दिला बरं का. जो शुष्क काष्ठ स्वये कोरी तो कोवळ्या कमळा माझारी, भ्रमर गुंतला प्रीतीवरी, केसर माझारी कुचंबोने ती भुंगा असतो, काळा गुंग 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 करतो फिरत असतो. तो काय करतो, त्याची ताकद काय आहे, तर तो आपल्या सोंडेनं एखादं कोरडं लाकूड कोरून आरपार करू शकतो, छिद्र करू शकतो. नाथ महाराजांनी सांगितलं तो काय करतो, तो काय करतो, कोवळ्या कमळा माझारी, जेव्हा तो कमळावरती बसतो तेव्हा संध्याकाळ व्हायला लागते, त्याला पराग अमोद ग्रहण करायचं असतं. त्याला माहिती आहे की संध्याकाळ झाली की हे कमळ बंद होणार आहे, पण तो विचार करतो किती राहिलं, छोटस छिद्र आहे, अजून आहे, भरपूर मोठं छिद्र आहे, बाहेर पडेल, भरपूर मोठं छिद्र आहे, बाहेर पडेल. असं करता 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 ती कमळनी बंद होऊन जाते, आतमध्ये राहतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा पहाट होते तेव्हा तो मेलेल्या अवस्थेमध्ये आत असतो, आपण पाहू शकतो. त्याची ताकद काय आहे, कोरड्या लाकडाला कोरण्याची ताकद आहे. मऊ अशा त्या पाकळ्यांना तो कोरू शकत नाही का? नाथ महाराजांनी सांगितलं भ्रमर गुंतला प्रीतीवरी, केसर माझारी कुचंबोने दी, त्याचं प्रेम त्याच्यावरती असतं म्हणून तो तिथे अडकून राहतो. तेवी भक्ताची या प्रेम प्रीती, हृदयी कोंडीला श्रीपती, तेथ खुंटल्या सामर्थ्य शक्ती, भावार्था प्रति बळ नचले, सिद्धांत मांडला नाथ महाराजांनी. भावार्थ आपल्या भक्ताचा बघितल्याच्या नंतर भगवंताचं बळ त्याच्या वरती चालत नसतं. हा एक विषय वेगळ्या विषयाने मांडलेला आहे. आणि हा भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा विषय सांगत असताना नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं कवाड ते जैसे आहे तैशा पर येतो आणि जातो असा देखील उल्लेख आहे. येतो जातो हरी न कळेची, कोणाला ते कळत नाही. वास्तविक पाहता त्याला चोरी करण्याची गरज नाही, पाळती पाहता ब्रह्मांड सकळ तयाचा प्रतिपाळ करीत असे. त्याची ताकद काय, त्याचा अधिकार काय आहे, तर अखिल ब्रह्मांडाचा प्रतिपाळ करण्याची ताकद आहे. त्याला विश्वंभर असं म्हणतात. जेव्हा पांडवांच्याकडे दुर्वासा ऋषी आले आणि सांगितलं आम्हाला तुमच्याकडे भोजन करायचंय, द्रौपदीनं बोलवलं, तेव्हा द्रौपदीच्या भाजीचं एक पान खाल्लं आणि सगळ्या विश्वाला तृप्ती निर्माण झाली. त्याला विश्वंभर नाव तेव्हापासून पडलं. म्हणजे त्यानं एक पान खाल्ल्याच्या नंतर अख्खं विश्व जर का तृप्त होत असेल तर त्याची व्यापकता किती आहे. म्हणून पाळती पाहता ब्रह्मांड सकळ, अखिल ब्रह्मांडाचं पालन करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे बरं का. त्याचा प्रतिपाळ करीत असे आणि त्याची तशा पद्धतीनं त्याची वागणूक सुद्धा नाथ महाराज म्हणतात आहे. एका जनार्दनी चोरीची ते वीस. नाथ महाराज म्हणतात त्याला चोरी करण्याची गरज नाही, अख्खं जग त्याला मागणार आहे. जर मागायचं असेल आपल्याला तर आपण त्याला मागत असतो, परंतु त्याला चोरी करण्याची गरज काय पडली. नाथ महाराजांनी सांगितलं हे चोरीचं तर निमित्त आहे. एका जनार्दनी चोरीचे ते मीस, हरित सारांश नवनीत. नाथ महाराज सांगतात निमित्त आहे फक्त हे चोराचोरीचं, परंतु आपल्या भक्ताच्या अंतःकरणाला चोरण्याच्या साठी तो परमात्मा येतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचं गोकुळातलं वर्णन आपल्याला चरित्राचं करायचं आहे. परमात्मा गोकुळामध्ये प्रकट झाला. गोकुळीच्या सुखांतपार नाही लेखा, बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी, गुढिया तोरणे करीती कथा गाते गाणे, तुका म्हणे छंदे येणे मोहले गोविंदे. अशा प्रकारची अवस्था गोकुळजनांची झाली. भगवंताचं रूपच एवढं लोभस होतं. पाहिली यावे धलावी बैसे जीवी जडुनी. 22 तारखेला आपण परमात्म्याचं रूप बघितलं असेल. सगळ्या जणांना जरी त्या ठिकाणी अयोध्येमध्ये जाण्याचं सौभाग्य प्राप्त जरी नाही झालं तरी टीव्हीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण परमात्म्याच्या प्रभू रामलल्लाचं लोभस स्वरूप बघितलं. आमच्या सुदैवानं, आमच्या पूर्वपुण्यानं आम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग प्राप्त झाला होता. त्यामुळे जर आपल्याला टीव्ही मध्ये बघून त्याच्या रूपाकडे बघतच राहावं असं वाटत असेल तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष आम्ही जेव्हा त्याला बघितलं किंवा जेव्हा त्याचं रूप सर्वप्रथम प्रकट झालं तेव्हा आमची देखील काय अवस्था झाली असेल विचार करा. तिथे एकही साधू संत असा नव्हता की ज्याचे डोळे पाणावलेले सांगतो. आणि ज्याचे डोळे पाणावले नसतील तो पाषाण हृदय असं म्हणावं लागेल. त्या परमात्म्याचं स्वरूप बघितल्याच्या नंतर आणि जे वातावरण त्या ठिकाणी होतं वर्णनातीत आहे. आम्हाला सौभाग्यशाली समजतो की त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं सौभाग्य. हा ऐतिहासिक सोहळा आहे महाराज.
अशा गोष्टी वारंवार होत नसतात. युगानुयुगातून अशा गोष्टी काही ठराविक वेळेत होत असतात आणि असं त्या ठिकाणी प्रसंगी उपस्थित राहण्याचं सौभाग्य लाभलं. तरी आपल्या सर्वांचं देखील सौभाग्य आहे की आपल्या डोळ्यांसमोर प्रभू रामलल्लाची पुनर्स्थापना त्या ठिकाणी झाली. हे आपलं सर्वांचं सौभाग्य लक्षात ठेवा. काही गरज नाही तिथे आपण राहण्याची. ज्या काळामध्ये रामलल्लाची स्थापना झाली आम्ही आमच्या डोळ्यांनी ती बघितलेली आहे. ही भावना जी आहे ती आपल्याला कायम लक्षात राहणारी आहे. म्हणून त्या परमात्म्याचं जसं लोभ स्वरूप आपण बघितलं तशा प्रकारचं ते लोभ स्वरूप त्या परमात्म्याचं भगवान श्रीकृष्णाचं बघत राहावंसं वाटावं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा विशेष कळा लोपलिया. काय सांगितलं परमात्मा जो आहे कशा पद्धतीचा आहे. वर्णन सुंदर आहे. तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाशे कमल नयन हास्य वदन हासे हालकारे कृष्ण ढोलकारे घडिये 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 गुज बोलकारे उभा राहून या कैसा हालवितो बाहू बाप रखमा देवी वरो विठ्ठलू नाहो. रूप बघण्याच्यासाठी प्रत्येक जण त्या ठिकाणी विनाकारण येऊ लागलं. विनाकारण. पंढरपुरामध्ये जेव्हा एखादा माणूस पहिल्यांदा जातो देवाचं दर्शन करतो आणि लक्षात येतं अरे आपण तर त्याची पायच पाहिले त्याचं मुख बघितलं नाही. विचार करतो पुन्हा आपल्याला घुसता येते का बघा रांगेमध्ये. पुन्हा जाता येईल. पुन्हा त्याचं दर्शन करता येईल. कधीतरी जातो मुख पाहतो आणि विचार करतो अरे त्याचे पायच बघायचे राहून गेले. पुन्हा जातो आणि पुन्हा दर्शन करतो. वारंवारता परमात्म्याच्या दर्शनाची ही लालसा ही प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामध्ये असते. त्या पद्धतीनं त्याचं मुख बघण्याच्यासाठी मुखावलोकन करण्याच्यासाठी गोपिका काही ना काहीतरी कारण करून यशोदेकडे यायच्या. एक गोपिका आली. तिने सांगितलं अगं यशोदे बघायचं कारण काय फक्त परमात्म्याला बघायचं. पाळण्यामध्ये बाळ झोपलेलं भगवान झोपलेले. अगं यशोदे ते मला हे घेण्यासाठी मी आले ग.